विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला सांगायचंय, फक्त 90 दिवस उरलेत. विद्यार्थी एक मला भेटला ऑफलाईन मधला आणि मला म्हणाला, की "सर फक्त 90 दिवस उरलेत. इतका तणाव आलाय." मी म्हटलं, "कुठला तणाव आलाय?" तर तो म्हणला, "सर सेमिस्टर आहे, सबमिशन, प्रॅक्टिकल, पुन्हा तुम्हाला सांगू का, सीईटीची तयारी करायची आहे, काही मुलांना जेईची तयारी करायची आहे. तणावच तणाव आहे. मला समजेना मी टाईम मॅनेजमेंट कशी करू?" मी तुम्हाला सांगू का, फक्त 50 दिवस नाही, सॉरी फक्त 90 दिवस नाहीयेत, तर 90 दिवस हे खूप आहेत. फक्त असं म्हणूच नका, 90 दिवस आहेत आपल्याकडं. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. अरे जानेवारी ना आपण शिल्लक ठेवलाय. म्हणतो ना आपण एक एक्स्ट्रा डेज आहे आपल्यासाठी ते 31 दिवस रिव्हिजनसाठी. मग या 90 दिवसात मला सगळं करायचंय. पहिली गोष्ट तुमच्याकडं पाहिजे प्रॉपर प्लॅन. ह्याच्याशिवाय काय होणारच नाही हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, आता माझी तुम्हाला आयडिया मी सांगतो. काय केलं पाहिजे, की डिसेंबरपर्यंतचं टाईम टेबल तयार केलं पाहिजे. हां, सिरियसली डिसेंबरपर्यंतचं. स्टडी प्लॅन तयार करताना त्या 90 दिवसाचं एक टाईम टेबल तयार करा, की जे मी पण तयार करायला सुरुवात केलेली आहे. 1-2 दिवसात ते तयार होईल. माझे किती टॉपिक झालेत? क्रॅश कोर्सचं उदाहरण घेतोय मी. किती उरलेले आहेत? मग मला डिसेंबरपर्यंत मला कसं करावं लागेल? कोणत्या टॉपिकला किती दिवस वेळ द्यावा लागेल? याचा प्लॅन मी तयार करणार आहे. हा प्लॅन तयार झाला, की मला एक कॉन्फिडन्स येणार आहे, की चला ओके डिसेंबरपर्यंत एवढं होतंय. याचा अर्थ मला माहिती आहे आता मला काय करायचंय ते. मग माझ्या प्लॅनमध्ये या आठवड्यात 3 टॉपिक कंप्लीट करायचे असतील, तर ते एनी कॉस्ट मला करायचे आहेत. करायचेच आहेत लक्षात घ्या. त्यातनं काही एक्सक्यूज नाही. म्हणतो ना आपण आपल्याला एक ना कम्फर्ट झोन असतो घरामध्ये, त्यातून बाहेर पडणार आहे. मी पडलेलो आहे. मी तुम्हाला खरं सांगू का? गेली 5 वर्षाचा माझा अनुभव सांगतो. जेव्हा क्रॅश कोर्स सुरू होतो ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो बिलकुल कुठल्या गोष्टीला वेळच मिळत नाही. व्हिडिओ तयार करायचे आहेत. अरे YouTubeवरचे बघा ना, गेले 10 दिवस जर बघितलं तुम्ही रोज 4 व्हिडिओ अपलोड करतोय मी. त्याला पण वेळ लागतोय बाळांनो. मग ते 4 व्हिडिओ, क्रॅश कोर्सचे व्हिडिओ, पुन्हा संघर्ष बॅच सगळं ते मॅनेज करताना नाकी 9 येतंय. पण करायचंय. मला आवड निर्माण व्हायला लागले. मी तुम्हाला सांगू का कोणत्या गोष्टीमुळं? तुमचा आनंद. मी एक व्हिडिओ अपलोड केलाय, की मॅथ्सचा पेपर लीक्ड म्हणून. ओके, ॲक्चुअली तसं काही झालेलं नाहीये. पण तो इतका गेस करू शकतो आपण, की त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. मग कालच्या व्हिडिओमध्ये मी एकदा ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, की तुम्हाला त्याचा पार्ट 2 हवा आहे का? तर खूप मुलांनी कमेंट करून सांगितलं होतं, पार्ट 2 अपलोड करा. तो मी करणार आहे. पण सांगायचं काय होतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी, मग मॅथ्सचे 4च व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन. बास तेवढं करा रे. तेवढंच करा. ते येणारच आहे परीक्षेमध्ये. तसंच फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, ठरलेले प्रश्न आहेत. मग असं असताना माझे 12 टॉपिक झालेत, 4 टॉपिक झालेलेच नाहीत. केव्हा होणार? माझं होईल का? रडत बसू नका. रडत बसू नका. प्लॅन तयार करा. तुमचा प्लॅन तयार करा. कुणाच्या रेडीमेड प्लॅनची वाट बघू नका. समजा मी एक स्टुडंट आहे. ओके, माझं एक स्टडी टाईम टेबल मी तयार केलंय आणि मी खूप हुशार आहे. समजा ओके, ॲज अ स्टुडंट म्हणतोय मी फॉर एक्झाम्पल. तर मला ना एक टॉपिक एका दिवसात होतोय. सगळ्यांनाच होईल का? नाही ना, कदाचित तुम्हाला 2 दिवस लागू शकतात. मग अशा वेळेस माझी इच्छा आहे, की डिसेंबरपर्यंतच. डिसेंबरनंतर माझा प्लॅन टोटली चेंज होणार आहे लक्षात घ्या. डिसेंबरनंतर तो जानेवारी महिना हा बोर्डच्याच प्रिपरेशनसाठी द्यावा लागणार आहे. आणि त्यावेळेस डबल वेगळी स्ट्रॅटेजी असते आपली. काय स्ट्रॅटेजी असते माहिती आहे का आपली, की रोज निम्मा वेळ रिव्हिजनसाठी ठेवायचा. जे अगोदर केलेत ना टॉपिक ते रिवाईज करायचेत आणि उरलेल्या वेळेत राहिलेले टॉपिक पण करायचे आहेत. मग आहे ना आपल्याकडे प्लॅन. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नीट लक्ष द्या. जर तुम्ही ॲक्चुअली संघर्ष बॅच आत्ता पर्चेस केली, तर ऑलरेडी फिजिक्स आणि केमिस्ट्री माझ्याबरोबर तुमचं होणारच आहे. अरे रोज 1-2, 1-2 व्हिडिओ. एक मुलगा तर माझ्याकडे असा जॉइन आहे, तो रोज 2-2, 3-3 व्हिडिओ द्या म्हणतो. सर मला आवडतंय. हां, रोज 3-3 व्हिडिओ नको व्हायला पण पाहिजेत ना सगळ्यांचे. सगळेच उत्साही नसतात ना एवढे. 2 व्हिडिओ. रोज 2 व्हिडिओ दिले तरी डिसेंबरपर्यंत संघर्ष बॅच कंप्लीट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फिजिक्सचा कोर्स आहे, केमिस्ट्रीचा कोर्स आहे, मॅथ्सचा कोर्स आहे. फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचं पण एक कॉम्बो बॅच आहे लक्षात घ्या. आणि नंतर फिजिक्स, केमिस्ट्री रेग्युलर मुलांसाठी आणि ड्रॉपर टू टॉपर एवढ्या बॅच आहेत. आणि एवढ्या बॅचमध्ये जवळ-जवळ मी 60 प्लस फ्री कंटेंट दिलेत. व्हिडिओज एवढे आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करून बघा रे, बघा.
तुम्हाला माझ्याबरोबर अभ्यास करायला मिळेल आणि माझा एक स्ट्रेट फॉरवर्ड प्लॅन आहे. कुठला सांगू का? माझं टार्गेटच आहे 11th स्टँडर्ड. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 11th स्टँडर्डचा मॅथ्सचा पोर्शन मला जास्तीत जास्त कव्हर करायचा आहे. मग आमचं झालेत काय 3 टॉपिक झालेत. ट्रिग्नोमेट्री 2, स्ट्रेट लाईन आणि सर्कल. मस्त झालेत मुलांचे टॉपिक ते लक्षात घ्या. आणि आता मेथड किंवा मेजर ऑफ डिस्पर्शन आहे, तो तर इतका सोपा आहे ना टॉपिक विचारूच नका. खूप सोपा आहे लक्षात घ्या. मग आमच्या प्लॅननुसार आम्ही जेव्हा 11th स्टँडर्ड फिनिश करणार, तेव्हा आमचा लोड कमी होणार आहे. आणि ऐका माझं बाळांनो, प्लीज ऐका. यावर्षी सी-ई-टीची एक्झाम बोर्ड नंतर लगेचच होईल. त्यांना गेल्या वर्षी पण घ्यायची होती, निवडणुकीमुळे पुढे गेलं. कोव्हिडच्या काळात तर 13 एप्रिलला त्यांनी एक्झाम डिक्लेअर केली होती. फार अवघड कंडिशन होती. पण कोव्हिडच्या काळात झाली ती ऑक्टोबरमध्ये. जाऊ दे, तो मुद्दा वेगळा ठेवूया. म्हणजे तुम्ही जर असा प्लॅन केला असेल ना, की बोर्डच्या एक्झाम नंतर करू, नाही होत. कारण बोर्डच्या एक्झाम नंतर तुम्हाला सांगू का, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा पेपर झाला, की आपण कोर्स स्टार्ट करतो. त्यावेळेस पुन्हा रिलॉन्च करतो. त्यावेळेस एक भरपूर मुलं जॉइन होतात लक्षात घ्या. पण तुम्ही नशीब आत्ता जॉइन होताय. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगू का, की मॅथ्सच्या पेपरनंतर लगेच स्टार्ट करावा लागतो. पण मुलांना तो जिओग्राफीचा पेपर असतो, आय-टी, सी-एस, टेक्निकल वेगवेगळे पेपर असतात ना, तेव्हा तो डिस्टर्बन्स क्रिएट होतो. त्यामुळे तुम्ही तेव्हाची वाट बघू नका. ओके. मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. हे 90 दिवस आहेत ना, याच्यात एक प्लॅन तयार करा. हां, करा. आज आत्ता करा. सुट्टी असेल तुम्हाला क्लासला, कॉलेजला तर. बघा तुमचे किती टॉपिक होतायत. झालेले टॉपिक किती आहेत ते बघा. उरलेले टॉपिक मग करा तुम्ही. आणि एकदा ठरवलं ना आपला प्लॅन असला की आपण करतोच. हे की नाही? मग तुमचे अजून काय सजेशन असतील तर नक्की मला कळवा. ऑल द बेस्ट.